नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण अतिशय खमंग आणि खुसखुशीत जाळीदार अशी मूग भजीची रेसिपी पाहणार आहोत। ही मूग भजी बनवण्यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ, खाण्याचा सोडा किंवा रवा इतर कुठलाही पदार्थ वापरलेला नाही, तरीही आपली भजी अतिशय खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम जाळीदार तयार होतात। भजी तेलकट होऊ नये, खुसखुशीत व्हावी, जाळीदार व्हावी यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खास ट्रिक सांगितलेली आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक अगोदरच करून द्या। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर मूग भजींसाठी इथे मी 5 ते 6 तासापूर्वी 1 वाटीभर मुगाची डाळ छान अशी भिजत ठेवलेली होती। आता डाळ आपली मस्त अशी भिजलेली आहे। तर मूग भजी बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डाळ व्यवस्थित जर भिजली नाही तर आपली जी भजी आहे एकदम कडकडीत होतात, खुसखुशीत होत नाही। त्यासाठी आपल्याला जी डाळ आहे ती छान अशी 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे। बरेच जण 2 तास ही डाळ भिजवून घेतात आणि लगेचच भजी बनवायला घेतात, तर त्यामुळे आपली जी भजी आहे ही जास्त खुसखुशीत न होता थोडीशी कडक होतात, खाताना सुद्धा किंवा चावताना सुद्धा ते अगदी चिवट लागतात। तर त्यासाठी आपल्याला डाळ व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे। तरी ते मी 5 ते 6 तास डाळ एकदम व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जी डाळ आहे ती भिजवून घ्यायची आहे। त्यानंतर ही डाळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही मूग भजी बनवत असताना ही डाळ वाटत असताना यामध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण डाळ व्यवस्थित भिजल्यामुळे डाळीमध्ये बरंचसं पाणी असतं आणि आपल्याला हे जे मिश्रण आहे हे अजिबात जास्त पातळ करायचं नाही, तर थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। भजे बनवता येतील अशा पद्धतीने आणि थोडंसं सरसरीत हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, काहीसं ह्या पद्धतीमध्ये। आता तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी न वापरताच मी हे मिश्रण दळून घेतलेलं आहे। एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व जे डाळ आहे ती सेम पद्धतीने आपण दळून घेणार आहोत। तर साधारणतः 5 ते 6 जणांचे भजे आरामात 1 वाटी मूग डाळीमध्ये बनतात। तर आता सर्व मिश्रण माझं आता दळून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटांसाठी छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण आपल्याला एकदम हलकं करून घ्यायचं आहे। कुठलीही भजी बनवत असताना जे आपण मिश्रण बनवणार असू ते आपल्याला 5 मिनिटांसाठी छान असं फेटून घ्यायचं आहे। पीठ जे आहे ते हलकं करून घ्यायचं आहे, तेव्हाच आपली जी भजी आहे मस्त अशी जाळीदार, खुसखुशीत आणि हलकी फुलकी तयार होतात। जेव्हा आपण मिश्रण हलकं करतो तेव्हा यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ, खाण्याचा सोडा किंवा इतर कुठलाही पदार्थ घालण्याची अजिबात आवश्यकता नाही। त्यासाठी 5 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं। ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही। कुठलीही भजी बनवायची असेल तर जे पीठ आहे ते आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पीठ पाहू शकता, पिठाचा जो कलर आहे हलकासा लाईट झालेला आहे। आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे। लगेचच यामध्ये आता मी हिरवी मिरची टाकत आहे, बारीक कापून घेतलेली आहे। त्यानंतर बारीक कापलेला कढीपत्ता सुद्धा टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। यामध्ये आता तुम्हाला जिरं घालायचं असेल किंवा अख्खे धने जे आहे ते वापरायचे असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। अगदी पाव चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहे। इतर कुठलेही मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही किंवा लाल मिरची पावडर सुद्धा घालायची नाही। त्यानंतर 1 चमचाभर भिजलेली जी डाळ आहे मुगाची ती सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे भजे तळल्यानंतर ही जी डाळ आहे ही दाताखाली आल्यावर मस्त अशी क्रंची लागते। आता यामध्ये मी हळद पावडर अगदी कमीच वापरलेली आहे, जास्त सुद्धा नाही, फक्त हलकासा आपल्या भज्यांना पिवळा रंग आला पाहिजे एवढीच आपण यामध्ये हळद घालायची आहे। पुन्हा एकदा 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान असं फेटून घेऊया, सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। तर या पिठामध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही। पीठ आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। लगेचच आता भजी बनवायला घेऊया। तर त्यासाठी गॅसवर तेल मी अगोदरच गरम करत ठेवलेलं होतं। तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर मीडियम गरम ठेवायचं आहे। कडकडीत तेलामध्ये हे भजे सोडले तर लगेचच भज्यांचा रंग बदलतो, जास्त लाल होता। तर त्यासाठी तेल आपल्याला अजिबात जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर मीडियम गरम ठेवायचं आहे। आणि गॅससुद्धा आपल्याला जास्त मोठा किंवा अगदीच बारीक ठेवायचा नाही, तर मध्यम गॅसवरती मस्त अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे। जर गॅस मंद ठेवला तर ही भजी जास्त तेलकट होतात किंवा तेल जास्त ओढतात। तर यासाठी आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची आहे, अजिबात मोठा सुद्धा ठेवायचा नाही, नाहीतर मोठ्या गॅसवरती तळल्याच्या नंतर वरतून जो रंग आहे तो लगेच बदलतो आणि आतमध्ये ते कच्चे राहतात। तर त्यासाठी गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। आता मस्त असे आपले हे भजे फुगले आहे, तेलात टाकल्याच्या नंतर लगेचच हे छान असे फुलले आहे। यामध्ये आपण सोडा बिडा काहीही वापरलं नाही तरीही मस्त हे खुसखुशीत होतात। 4 ते 5 हिरव्या मिरच्या सुद्धा यासोबत मी तळून घेणार आहे। जर आता तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही यामध्ये अगदी किंचित चिमूटभर सोडा तुम्हाला वापरायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता। तर मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत जाळीदार ही भजी आपली तयार झालेली आहे। अगदी सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची आहे।
अतिशय साधी आणि सोपी ही पद्धत आहे। एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही भजी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। भजी माझी मस्त अशी खमंग खुसखुशीत तळलेली आहे। आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया। तर सेम पद्धतीने गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। तेल जर थंड झालं असेल तर काही मिनिटांसाठी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा गॅस मध्यम ठेवायचा। त्यानंतरच भजी आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे, कारण भज्यांची पहिली बॅच काढल्याच्या नंतर तेल हलकंसं कोमट होतं, त्यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भजी सोडायची। पुन्हा गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। भजी काढताना थोडीशी ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी तेलात टाकल्या आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत आणि मस्त अशी टम्म देखील फुगलेली आहे। बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम जाळीदार तयार होतात। अगदी गाड्यावर बनवतात अगदी त्याच पद्धतीने ही भजी बनवलेली आहे। खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी आहे। तर नक्की करून पहा। तर सर्व भजी माझी आता ह्या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। भज्यांना रंगही अगदी छान आलेला आहे, अगदी जास्त पिवळीही नाही आणि लालही नाही, अगदी परफेक्ट अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी आपली घरच्या घरीच तयार झालेली आहे। आणि यासोबत मिरची असेल तर ही भजी खाण्याची मजाच काही और असेल। तर आता पावसाळ्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा म्हटलं की तो आठवतो गरमागरम वाफळता चहा आणि सोबतच मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत भजी। तर ही भजी अजिबात तेलकट झालेली नाही, तुम्ही पाहू शकता। सोडा घातल्यामुळे आपली जी भजी आहे ही तेलकट होतात, त्यामुळे सोड्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही। जरी केला तरी तो एकदम कमी प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे। तर आतमध्येपर्यंत एकदम खुसखुशीत आणि जाळीदार ही भजी तयार झालेली आहे। अगदी बऱ्याच वेळापर्यंत हे खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात। तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा। तर आता रेसिपी बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल, त्यामुळे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूचे जे दिलेले बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।